साई भक्तांचा खासदार सुनील तटकरेंना पाठिंबा. दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. पेणमधील साई भक्तांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आपला पाठिंबा पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दिनेश पाटील, गणेश गायकर यांनी बोरगाव येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पेण बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्टमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला साई भक्त दिनेश पाटील, गणेश गायकर, दिनेश खामकर, महेश पाटील, गणेश जांभळे, संजय साळुंके, विलास पाटील, सचिन पाटील, सुरेश पाटील, राजेश म्हात्रे, प्रसाद पाटील, जयहिंद म्हात्रे, समीर तांडेल, स्वप्नील रामाने, अमित पाटील आदीसह असंख्य साई भक्त उपस्थित होते. देशाची धुरा सांभाळण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, मध्यमवर्गीय व सर्वच वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे साई भक्त दिनेश पाटील यांनी म्हटले. तर मागील 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. देशाला पुढे नेण्यासाठी मोदीच हवे आहेत. त्यांच्यासाठी रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्व साई भक्त पुढे आलो असल्याचे समाजसेवक साई भक्त गणेश गायकर यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी त्यांनी संपूर्ण शिवा ग्रुप, मेहतर ग्रुप, बोरगाव ग्रुपनेही पाठिंबा जाहीर केला. महामुंबईसह सुनील पाटील, पेण. सुनील तटकरे साहेब यांच्यासाठी आज या ठिकाणी साई भक्त असतील पेणमधले, तसेच विविध मंडळ असतील, तसेच या समोर लास्ट फोटो ओके मस्त. मंडळी आणि बोरगाव ग्रामपंचायतीतले माझे मित्रमंडळी आणि नंदीबाळ नाक्यावरचे माझे मित्रवर्ग, आम्ही सगळे सुनीलजी तटकरे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांना भरपूर मतांनी विजय करून देऊ. नाऱ्याप्रमाणे आपण या ठिकाणी 32 लोकसभाचे उमेदवार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेबांना विजय करण्यासाठी, त्याचबरोबर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी गणेश गायकरच्या मार्फत या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. जवळपास गणेश गायकरांच्या मार्फत बोलायचं झालं तर आज 4 ते 5 वर्ष त्यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्या साई मंदिरमध्ये हा साई भंडारा जोरात या ठिकाणी चालू असतोय. आज घडीला 5 वर्षाचा विचार केला तर किमान 5 ते 5.5 लाख लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. आज त्यांच्या मार्फत आम्ही साई भक्तांच्या मार्फत, त्याचबरोबर बोरगाव ग्रामपंचायतचे सदस्य असतील, नंदीमाल नाका मित्रमंडळ असेल, त्याचबरोबर तरीआली असेल, त्याचबरोबर त्यांना चाहता वर्ग असेल, यांच्या मार्फत गणेश गायकरच्या मार्फत आम्ही साई भक्तांच्या मार्फत श्री सुनील तटकरे साहेबांना विजय करण्यासाठी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत. आपण जी पत्रकार परिषद घेत आहोत, या पत्रकार परिषदेचा मेन उद्देश जे आहे ते आमचे मित्र गणेश गायकर हे एक आमच्या पेण तालुक्यातील एक अतिशय जिद्दी व्यावसायिक आणि प्रमुख म्हणजे साई भक्त आहेत आणि त्यांनी आम्हा सर्व मंडळींना आवाहन केलं की येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो या रायगड जिल्ह्यासाठी, रायगड रत्नागिरी 32 लोकसभा निवडणुकीमध्ये उभे असलेले सुनीलजी तटकरे साहेब यांना मोदी साहेबांना अब की बार 400 पार हे करण्यासाठी त्यांनी आम्हाला आवाहन केलं. आमच्या गणेशजी गायकर यांनी आवाहन केलं की सर्वांनी आपण एकत्र बसून आपण सर्वांनी एक दिलाने एक मुखाने आपण एक आपला निर्णय घेऊया की आपल्या मित्रमंडळा गणेश गायकर मित्रमंडळातर्फे आम्ही सुनीलजी तटकरे यांना आमच्या जेवढा ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुप मार्फत इतर मित्रमंडळ आमचे आहेत किंवा तालुक्यातील इतर आमचे संबंधित लोक आहेत, यांना आम्ही आवाहन करतो की या देशाची धुरा, या देशाचं राजकारण, पुढील येणारं राजकारण हे अतिशय महत्वाचं, पुढच्या पिढीसाठी महत्वाचं आहे. आज भारत देशाची डेव्हलपमेंट आणि आतापर्यंत झालेलं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाखाली आणि मोदी साहेबांनी जी केलेली किमया या देशाला खरोखरच मान उंचवणारी आहे.
आज भारत देशाची मान अखंड उभ्या जगामध्ये सर्व युवकांना किंवा सर्वसामान्य माणसालाही माहित आहे. मोदी साहेबांनी आणलेल्या या देशामध्ये जे आतापर्यंत जे काही सामाजिक स्कीम आहेत किंवा समाजाला गरजू स्कीम होत्या, या सर्व स्कीम मोदी साहेबांनी आणून गरजूंना खरोखर एक आधार दिलेला आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असो, त्यानंतर पाण्याच्या स्कीम असो, हर घर नल योजना असो, त्यानंतर हर घर घर, अशा प्रकारे कित्येक आधाराच्या योजना, आरोग्यविषयी कित्येक आधाराच्या योजना मोदी साहेबांनी आपल्याला या देशासाठी आणलेल्या आहेत. कोरोना सारख्या काळामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी या देशाला वाचविण्यासाठी, प्रत्येक माणसाला वाचवण्यासाठी एक अतिशय मोलाचं महत्वपूर्ण पाऊल उचललं. आणि या महत्वपूर्ण पावलाचं सर्व सांगायचं तर या देशामध्ये दुसऱ्या देशाकडून आणायला लागणारे आपल्याला कोविडची लस या देशामध्येच तयार करण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी ती केली देखील आणि आपल्या देशातील कित्येक प्राण त्यांनी वाचवले. मी सर्वांना अशा या आपल्या नेत्याला पुढे या देशाची सेवा करण्याची संधी द्या आणि या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊन आमच्या मित्रमंडळामार्फत सगळ्या संपूर्ण आपल्या पेन रायगड मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण याच्यामध्ये येणाऱ्या उद्या परवाच्या 7 तारखेच्या निवडणुकीत घड्याळासमोरील बटन दाबून ते घड्याळाचं बटन हे मोदी साहेबांच्या कमलापर्यंत जाऊ दे आणि कमल फुलू दे. आज हे कमल फुलून पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये आपल्याला गणेश गायकरांसारख्या मित्रांनी आम्हाला आवाहन केलं आणि खरोखरच मी त्यांचं स्वागत करीन की गणेश गायकरांच्या एक असं युवक या समाजाला, या देशाला, असे युवक कित्येक युवक आहेत की ते समाजाचा विचार करतात आणि असे एकत्रित युवकांना घेऊन या समाजाच्या पुढच्या पिढीचा विचार करतात. मी गणेश गायकर यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील जनतेला आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो.